निकाल देंगे बाद में निकाल आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस आहे आणि आपल्या सर्वांचे आवडीचे असे खासदार अभ्यासू व्यक्तिमत्व पूर्ण भारत देशामध्ये त्यांचं एक अभ्यासपूर्वक असं लोकसभेमध्ये मांडणी असते। आपल्या अडीअडचणी आपल्या समस्या आपल्या जिल्ह्याच्या समस्या महाराष्ट्राच्या समस्या मांडणारा एकमेव असा नेता जर असेल तर आपले लाडके खासदार सय्यद इम्तियाज जलील साहेब आहेत। बांधवांनो, खरंच आम्हाला एक आनंद आहे की त्यांनी अतिशय म्हणजे त्यांना टाकलेला कार्यक्रम आहे आणि लोकप्रतिनिधी म्हटल्यावर ते सकाळपासूनच रेडी होते, परंतु त्यांच्याकडे जायला आमच्या लेकरांना थोडा उशीर झाला। तरी असो तर साहेब, ही जी शाळा आहे ही आपली शाळा आहे, अल्पसंख्याक संस्था आहे। गेल्या 35 वर्षापासून या मिसरवाडीमध्ये आंबेडकर नगरमध्ये गोरगरीब कष्टकरी अतिशय म्हणजे गरीबातले अल्पसंख्याकातली जी मुलं त्यांना ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे आमचे शिक्षक आणि आमची संस्था करत आहे। तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य असावं आणि म्हणून मी आपल्या सर्व आजूबाजूच्या ज्या मस्जिदीतले धर्मगुरू आहेत त्यांचं सुद्धा काम समाजाच्या हिताचं आहे आणि हे लक्षात घेऊन शिक्षकांना सांगितलं की त्यांना सुद्धा मग भंतेजी असतील, आपल्या मस्जिदीतले गुरु असतील आणि विशेष म्हणजे इथले पालक, या पालकांनी जेव्हा जेव्हा मी स्पर्धा घेतल्या, पालक मेळावा घेतले, वेगवेगळे कार्यक्रम घेतले, त्यांचा हिरिरीचा भाग असतो। आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या विशेष जर निधी जर असेल तर इथं जर तुम्ही एक चांगलं छोटंसं आम्हाला सभागृह बांधून दिलं तुमच्या नावाने तर कायमस्वरूपी हे सर्व लोक त्या अशा उन्हामध्ये राहणार नाही, कारण सभागृहात जे बघितलं छोटंसं मी केलेलं खाली हॉल, त्या हॉलमध्ये गर्दी होणार, लाईट गेली म्हणून आणखीन पुन्हा जास्त होणार। तरी असो साहेबांना जायचं आहे, साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या या छोट्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि तो आपल्या सर्वांचा मान सन्मान त्यांच्या हस्ते झाला। त्याबद्दल मी ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेच्या प्रमुख म्हणून त्यांचं खूप खूप ऋण व्यक्त करतो। साहेब, आपलं नेहमी सहकार्य आम्हाला लाभेल आणि आम्हाला शुभेच्छापर आपण ऊन जास्त झालेलं आहे तत्पूर्वी तर आदरणीय लोकप्रिय खासदार इम्तियाज जलील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। अध्यक्ष सुनंदे सर, खिल्लारे मॅडम, आमचे दादा भुक्कल साहेब, माझे मित्र अरुण बोडे साहेब, आदरणीय भंतेजी, या एरियातले सगळे जे मशिदीमध्ये काम करणारे, सेवा देणारे सगळे मौलाना आणि इथे उपस्थित सगळे माझे मित्रांनो, सर्वप्रथम तर महिला दिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना। आणि जे मुले इथे
बसलेले आहे, जे मुली इथे बसलेले आहे, यांना मला काही जास्त सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कारण मी जेव्हा या शाळेमध्ये एंटर झालो आणि तुमच्या मागे जे या वॉलवर, या दिवारवर जे लिहिलेले आहे, तुम्ही त्याचंही पालन केलं तर मला असं वाटतं की आपला जीवन सक्सेसफुल होणार आहे. कारण जे मनुष्याला मोठा करण्यासाठी, एक चांगला व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी जे आपल्याला करावं लागतं ते सगळं सोनवणे सरांनी या दिवारावर त्यांनी लिहिलेले आहे. आपण दररोज ते वाचावे आणि त्याचं पालन करावे. मैं एक बात ये कहना चाहता हूँ कि मेरी नज़र के अंदर आज जो भी बच्चों को पढ़ाने का काम कर रहे हैं, जो स्कूल चला रहे हैं, जो कॉलेजेस खोल रहे हैं, मेरी नज़र के अंदर इस देश में ना तो कोई मंत्री बड़ा है, ना कोई आमदार बड़ा है, ना कोई खासदार बड़ा है. जो शिक्षा को फैलाने का काम कर रहा है वो इस देश का सबसे महान व्यक्ति है. मैं ये समझता हूँ. और ख़ास तौर से अगर इन गरीब बस्तियों के अंदर अगर कोई स्कूल चला रहा है तो मुझे भी मालूम है कि सोनवणे सर को, खिल्लारे मैडम को कितनी दिक्कतों का सामना करना पड़ता होगा. लेकिन इसके बावजूद भी आप यहाँ पर स्कूल चला रहे हैं. मैं आपको मुबारकबाद देता हूँ. सोनवणे सर ने मुझसे ये विनंती की कि यहाँ पर एक सभागृह चाहिए. मैं उन्हें ये बताना चाहता हूँ कि 2 दिन के बाद आचार संहिता लगने वाली है, और अगर आचार संहिता लग जाती है तो कोई भी काम सरकार जो है वो किसी का नहीं करता. लेकिन अगर हमारे दादा का, सोनवणे सर का अगर आशीर्वाद रहा और दोबारा दिल्ली जाने का मौका मिला तो यकीनन मैं ये काम ज़रूर करूँगा. मैं आपको ज़रूर करके बोलूँगा, क्योंकि मेरे लिए, मेरे ज़ाती तौर के ऊपर मैं आपको बताऊँ, मैं 2 रास्ते कम बनाऊँगा. मैं कोई भी काम कम करूँगा, लेकिन जहाँ पर शिक्षा का काम किया जा रहा है, अगर वो शिक्षा से रिलेटेड अगर मुझे अपना फ़ंड का इस्तेमाल करना पड़ेगा तो सबसे ज़्यादा प्राथमिकता मैंने हमेशा से ही शिक्षा को दिया हूँ. तो यकीनन मैं आपको ये वादा करके जाता हूँ कि अगर संधि मिली पता नहीं है, लेकिन मुझे भी मालूम है कि इस बस्ती के अंदर अगर कोई स्कूल चला रहा है और यहाँ पर, और मैंने खुद ने महसूस किया है, मुझे तो ऐसा लगा था, मैं ये सोच रहा था अगर ये 2 घंटे प्रोग्राम चलेगा तो या तो मुझे चक्कर आएंगे या अरुण बोडे को चक्कर आ जाएंगे. मुझे असल में 12:30 बजे मुझे कन्नड़ के अंदर एक कार्यक्रम था, तो मैं ज़्यादा वक्त आप लोगों को नहीं दे सकता हूँ. लेकिन सोनवणे सर को मैं वादा करके जाता हूँ कि आपकी जो भी मांग है स्कूल से, और यहाँ पर मौजूद जितने भी लोग हैं उन सबको ये कह रहा हूँ, मैं 2 रास्ते कम बनाऊँगा. लेकिन अगर कोई स्कूल चला रहा है और स्कूल के लिए कुछ चाहिए तो मैं सबसे पहले वो स्कूल के लिए दूंगा, रास्तों के लिए नहीं दूंगा. तो मैं सोनवणे सर का, खिल्लारे मैडम का, उनके पूरे स्टाफ का बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ और आप लोगों से इजाज़त चाहता हूँ. बहुत धन्यवाद सर. अतिशय मोठ्या शब्दामध्ये आणि सांगितलंय की सर, आम्ही जेव्हा तुम्हाला पार्लमेंटमध्ये पाठवलं त्याच्यापेक्षा जास्त मताने मला यावेळेस पाठवू अशी मी तुम्हाला माहिती देतो आणि विनंती करतो की आपल्या हाताने इथं 2 झाडं लावायचे आणि या नाही. आज ज्ञान संदीप शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या ज्ञान संदीप प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मिसरवाडी येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त भव्य असा सोहळा दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला. यामध्ये विविध अशा स्पर्धा घेण्यात आल्या महिलांच्या. त्यामध्ये संगीत खुर्ची असेल, त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल, त्यानंतर धावण्याची स्पर्धा असेल. तर या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या परिसरामधील ज्या मस्जिदी आहेत त्या मस्जिदीमधले गुरु, धर्मगुरू, त्याचबरोबर बौद्ध विहारामधील भिक्खू यांचा सुद्धा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. आणि या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय सय्यद इम्तियाज जलील साहेब यांना आणि युवा नेते अरुण भाऊ बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने जी काही निराधार मुलं आहेत यांना सुद्धा या आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त मुलांना शैक्षणिक किट देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. आणि अतिशय म्हणजे उत्साहामध्ये हा महिला दिन साजरा करण्यात आला. त्याबद्दल सर्व महिलांना मी संस्था प्रमुख या नात्याने खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि असेच कार्यक्रम सतत या संस्थेच्या मार्फत
समाज उपयोगी होत राहील अशी ग्वाही देतो. धन्यवाद. जय भीम. चला 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 चलो. त्यापूर्वी आमच्या संस्थेच्या सचिव ज्ञान संदीप शिक्षण संस्थेअंतर्गत ज्ञान संदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये एक सावित्रीची लेख आलेली आहे. शिक्षणाचं महत्त्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते शिक्षणाचं महत्त्व आपल्याला सावित्रीने पटवून दिलेलं होतं. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सन्माननीय ॲडव्होकेट प्रतिभाताई चोतमल यांचं स्वागत विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी करावं अशी मी विचारमंचाला विनंती करतो. स्वागत करायचं आहे. एक मिनिट निराधार आहेत त्या निराधार विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य म्हणून एक किट तयार केली आहे. ती किट शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी निराधार आहेत, ज्यांना आई नाही, काही विद्यार्थ्यांना वडील नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही किट भारतीय दलित पॅंथर यांच्या वतीने देण्यात येत आहे. इयत्ता 1लीमधील विद्यार्थी आहे अशा काळूराम गायक शाळेसाठी लागणारं साहित्य भेट देण्यात येत आहे. सोबत कार्यक्रम असलेले सर्व सन्माननीय सदस्य यांनी ही किट विद्यार्थ्यांना दिलेली आहे. सर्वांचे प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. त्या दिनानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐका ही माझी नम्र विनंती. वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, तिथं संशयरीची धार आहे. महिला आपला नाही तिथं धगधगता अंगार आहे. महिलाविषयी आभार व्यक्त करण्यात 8 मार्च हा दिवस साजरा करण्यात येतो. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. स्त्री शिक्षणाच्या झरत्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात साथ देणाऱ्या महापुरुषांचे योगदान मोलाचे आहे. स्त्री आई, बहीण, बायको, मुलगी म्हणून कधीच कमी पडत नाही. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी. अशा या थोर मातांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती मैत्रिणी आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे, पण या अधिक ती एक स्त्री आहे ज्याचा आम्हाला अभिमान आहे. महिला दिवसानिमित्त सर्व महिलांना महिला दिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दादांमध्ये